मुळा एज्युकेशन सोसायटी सोनाई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर ही एक नामांकित संस्था आहे, खाजगी व्यवस्थापनाची संस्था आहे. आणि या संस्थेने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी एक जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये 66 एकूण जागा आहेत. त्या 66 जागांमध्ये अनुसूचित जातीला 10, अनुसूचित जमातीला 8, विमुक्त जातीला 4, इतर मागासवर्गीयांना 6, विशेष मागास प्रवर्गाला 5, EWSला 7 आणि खुल्या प्रवर्गाला 26 जागा दिलेल्या आहेत. अशा एकूण काही अपंग वगैरे यांना 2 जागा आहेत. अशा एकूण 66 जागा यांनी दिलेल्या आहेत. तर यामध्ये सर्व विषयांच्या जागा यांनी दिलेल्या आहेत. ते विषयानुसार आपण पाहूया. मराठी माध्यमाच्या या शाळा आहेत. नेवासा आणि पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये यांच्या संस्थेच्या शाळा पसरलेल्या आहेत. गणित पूर्ण 100% अनुदानितच्या गणित विषयासाठी 7 जागा आहेत. विज्ञानसाठी 8, इंग्लिशसाठी 3, हिंदीसाठी 1 आणि 20% अनुदानित जी आहे शाळा तिथं हिंदी विषयासाठी 2 जागा आहेत. 20% अनुदानितवर इंग्लिश विषयासाठी 1 जागा आहे. पूर्ण 100% अनुदानितवर गणितासाठी 7 आहेत. 9 ते 10 साठी. आता 9 आधी जे पाहिलं ते 6 ते 8चं बघितलं, आता 9 ते 10चं बघणार आहोत. तर 9 ते 10ला गणित विषयासाठी 7 आहेत, विज्ञानसाठी 3 आहेत, इंग्लिशसाठी 3 आहेत, मराठीसाठी 4 आहेत आणि हिंदीसाठी 1 जागा आहे. उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच 11वी-12वीसाठी बायोलॉजीला 1, फिजिक्सला 1, केमिस्ट्रीला 1, मॅथमॅटिक्सला 1, जिओग्राफीला 1 आणि इंग्लिश विषयासाठी 1 जागा आहे. 20% अनुदानितवर ही जी काही मराठीला 1 आहे आणि इंग्लिश विषयासाठी 1 आहे. यांची जे उच्च माध्यमिक 11वी-12वी शाळा आहे सर्व 20% अनुदानितवर आहेत. आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सीला पण 1 जागा दिलेली आहे. आणि जी विना अनुदानित यांची हायर सेकंडरी आहे तिथं केमिस्ट्रीला 2, बायोलॉजीला 1, फिजिक्सला 1 आणि मॅथमॅटिक्सला 1 अशा एकूण जागा 53 जागा अशा या वेगळ्या दिलेल्या आहेत. तर एक नामांकित आणि मोठी संस्था आहे मुळा एज्युकेशन सोसायटी. याच्यामध्ये भटक्या जमाती जर सोडल्या तर सर्व प्रवर्गांना जागा आहेत. आता भटक्या जमातीमध्ये भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड या 3 प्रवर्गांना एकही जागा नाही. ना 6 ते 8 मध्ये आहे, ना 9वी-10वीसाठी, ना 11वी-12वीसाठी, ना 20% अनुदानितमध्ये, ना 100% अनुदानितमध्ये. कुठल्याही वर्गात या 3 प्रवर्गांना इथं जागाच नाहीत. या 3 प्रवर्गांमध्ये कुठकुठल्या जाती येतात? धनगर, वंजारी, भोई, बेलदार, गोसावी या अशा जाती या भटक्या जमातींमध्ये येतात. या भटक्या जमातींसाठी जागाच नाहीत. जशा आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक माध्यमिकच्या जाहिराती बघत आहोत, ज्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिंदूघोळ झालेला आहे. म्हणजे भटक्या जमातींच्या जागा या दुसऱ्या प्रवर्गांना देऊन तत्कालीन जे अधिकारी होते, शिक्षणाधिकारी, आयुक्त असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणावर बिंदूघोळ करून या भटक्या जमातीवर अन्याय केलेला आहे. आणि हा बिंदू नामावली जो घोटाळा आहे तो बाहेर काढण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत, पण त्यांना हे जातीयवादी लोक दाद देत नाहीत. वेगवेगळे अर्ज करून काही दाद देत नाहीत. आणि म्हणून यासाठी मुंबईला एक आंदोलन नियोजित आहे. तर त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि बिंदू नामावली घोटाळा काढून आपल्या भटक्या जमातीला म्हणजे ज्या प्रवर्गांना जागा नाहीत त्या प्रवर्गांनी, उमेदवारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करावी. आणि डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षक भरती म्हणून एक ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आहे, त्याच्यावर पण यावं आणि बिंदू नामावली घोळ काढण्यासाठी प्रयत्न करावा. मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये असा घोळ झालेला आहे की नाही हे तेथील स्थानिक उमेदवारांनी बघावं आणि त्यांच्या जागा मिळवून घ्याव्यात.